ओम श्री साईराम. मी प्रियंका. शिर्डीचे साईबाबा एक चमत्कारी संत, ज्यांनी मानवतेला प्रेम आणि श्रद्धेचा संदेश दिला. त्यांचं आयुष्य साधं होतं, पण त्यांच्या कृपेमुळे लाखो जीवांचं जीवन बदललं. सबका मालिक एक या एका वाक्यात त्यांनी जगाला एकतेचा अर्थ समजावला. चला जाणून घेऊया साईनाथांच्या त्या दिव्य जीवनाची छोटीशी झलक. ओम श्री साईराम. म्हाळसापती चिमणाजी नागरे हे शिर्डीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिरातील पुजारी होते. बायजाबाई नावाची महिला मात्र या पोराची चौकशी करत असत. नंतर तर ती त्याला पाणी, भाकरी, भाजी घेऊन येऊ लागली. एवढेच नाही तर हा पोरगा जंगलात, रानात कुठेही असू दे, बायजामाई काट्या कुट्या तुडवत या पोराला रानू माळ भटकून शोधू लागली. ती त्याला शोधून त्याला 2 घास तरी जेवायला घालत असत. आता ती त्या पोराची आई झाली होती आणि तो पोरगाही तिला आपली आईच मानत होता. एके दिवशी एका व्यक्तीच्या अंगात खंडोबाचा संचार झाला आणि शिर्डीवासियांनी त्यांना विचारले की हा पोर कोण आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की हा एक पवित्र आत्मा आहे आणि त्याने कडुलिंबाचे झाड व त्या झाडाखाली बसलेल्या मुलाकडे बोट दाखवले. त्यानंतर म्हाळसापती आणि आप्पा जोगळे आणि काशीनाथ व इतर लोक वरच्यावर त्या मुलाला भेटायला येऊ लागले. बायजाबाई, म्हाळसापती, आप्पा जोगळे आणि काशीनाथ हे पहिले ज्यांनी बाबांशी संवाद साधला आणि त्यांना एक पवित्र पुरुष म्हणून आदर देऊ लागले. साईबाबा 1.5-2 वर्षांनी पुन्हा शिर्डीत आले. चांद पाटलांच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या मिरवणुकीत ते पहिल्यांदा शिर्डीमध्ये आले आणि पुन्हा ते शिर्डी सोडून कधीही गेले नाही. म्हाळसापतीने त्यांना आओ साई असे म्हणत त्यांचे स्वागत केले. म्हणूनच त्यानंतर त्यांचे नाव साई असे पडले. साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा त्यांनी एका खेळाडू सारखे कपडे घातलेले होते. त्यांचे लांब केस त्यांच्या पाठीवर पसरलेले होते. 3 वर्ष, जवळजवळ 3 वर्ष सर्व वेळ दिवस रात्र कडुलिंबाच्या झाडाखाली शांतपणे बसून ते ध्यान धारणा करत होते. ते अतिउष्णता असो, थंडी असो, ऊन वारा पाऊस, सगळ्या नैसर्गिक घटकापासून ते मुक्त राहिले आणि अनेक दिवस काहीही न खाता पिता राहिले. स्थानिक लोक त्यांना वेडा म्हणत असत. कधी कधी गावातील लहान मुले त्यांच्यावर दगडफेक देखील करत असत. साईबाबा अनेक वर्ष कडुलिंबाच्या झाडाखाली राहिले आणि ध्यानासाठी बराच वेळ तिथेच बसून असत. ध्यान नसतानाही ते अनेकदा एकटे आणि निरुत्साही दिसत होते. आजूबाजूच्या जंगलात बराच वेळ ते भटकत असत. अखेर काही गावकऱ्यांनी त्यांना गावाच्या बाहेरील जुन्या सोडून दिलेल्या मशिदीस जाण्यास राजी केले. साईबाबा तेथे स्थायिक झाले आणि त्यांनी त्या मशिदीचे नाव द्वारकामाई ठेवले आणि त्यामध्ये एक धुनी पेटवत ठेवली. त्याची काळजी बाबा स्वतः घेत असत. ही धुनी हिंदू साधू किंवा सर्व सनातनी पाळतात. बाबा रोज गावात जात असत. ते उपजीविका भिक्षेवरच करत असत. हिंदू संन्यासी जणांच्या प्राचीन परंपरेचे पालन ते करत असत. भिक्षेचा वाटी घेऊन ते गावभर फेऱ्या मारत असे. ते आयुष्यभर गरीबच राहिले. त्यांनी चांगली कपडे घातली नाही. ते नेहमी फाटके कपडे घालत असत. साईबाबा आध्यात्मिक गाणी गाण्यात, नृत्य करण्यात, हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही समारंभामध्ये, सणांमध्ये, शिर्डीतील सर्व धार्मिक उत्सवामध्ये भाग घेण्यात मग्न असत. त्यांना त्यामध्ये आनंद वाटत असे. नमाज पठण करत नसले तरी ते कधी कधी अल फतिया पठण करत असे. शिर्डी मध्ये जाणाऱ्या प्रवाशांना साईबाबांच्या मशिदीत आश्रय मिळू लागला. तिथे साईबाबा त्यांचे पाहुणे म्हणून स्वागत करत असत. ते त्यांच्यासाठी स्वयंपाक करत, त्यांना जेवायला वाढत, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून ते जेवायला वाढत असत. त्यांनी हिंदू आणि इस्लामिक परंपरेतील विरोधाभासी बोधकथा किंवा दोन्ही विरोधी चिन्हे आणि रूपक यांचा वापर करून गूढ शैलीतील एक आध्यात्मिक शिकवण दिली. ज्यावेळेस शिर्डीमधून लोक जाण्यासाठी परत निघत त्यावेळेस ते दोन्हीतील पवित्र राख, ज्याला आपण उदी म्हणतो, ती त्यांना भेट देत असत. अनेक प्रवाशांनी, अनेक साई भक्तांनी या राखीतून म्हणजे या उदीतून बरे झाल्याचे किंवा अनेक आजारापासून, अनेक संकटापासून संरक्षण मिळाल्याचे सांगितलेले आहे. मग केवळ प्रवासी, केवळ साई भक्तच नाही तर तिथले स्थानिक आजारी लोक देखील बरे होण्यासाठी बाबांना शोधू लागले आणि बाबा लवकरच गावातील उपचार करणारा म्हणून सगळीकडे प्रसार पावले. बाबांनी लेंडी ओढाच्या बाजूला एक बाग देखील सांभाळली, ज्याला आपण लेंडी बाग असे म्हणतो. बाबांच्या आध्यात्मिक शिकवणीबद्दल आता आपण थोडं बोलूया. बाबा नेहमी म्हणत सबका मालिक एक, बाबा म्हणत अल्लाह मालिक. बाबा नेहमी ही वाक्य वारंवार उच्चारत असे.
अल्लाह आणि ईश्वर हे शब्द परस्पर बदलून ते वापरत असे. त्यांची अल्लाह मालिकच्या शक्ती आणि ईश्वराच्या आशीर्वादावर पूर्ण निष्ठा आणि विश्वास होता आणि ते इतरांनाही विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करत असे. बाबा भेदभाव कधी करत नव्हते. ते प्रत्येक जीवावर प्रेम करा, समोरच्याला क्षमा करा, गरजूंना मदत करा, अतिरेक न करता उदार मनाने दान करा, परिस्थितीची पर्वा न करता समाधानी राहा, वाटण्यामधला आनंद अनुभवा, आंतरिक शांती प्राप्त करून घ्या, एखाद्याची कृती किंवा कर्माच्या परिणामामध्ये विश्वास ठेवा आणि संयम जोपासा. ही अशी शिकवण बाबा सगळ्यांना देत असत. बाबा अनेकदा आठवण करून देत असत, तुम्ही तुमच्या कृतीचे कारण आहात असे मानून अहंकाराला तुम्हाला खाऊन देऊ नका. हे सर्व काही परमात्म्यापासून उद्भवते. त्यांनी नेहमी आपल्या खऱ्या सद्गुरूंना शरण जाण्याचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणायचे, भक्ताने सद्गुरूचे प्रेमाने ध्यान करावे आणि त्यांना पूर्णपणे शरण जावे. बाबांनी गरीब आणि आजारी लोकांबद्दल खोलवर करुणा दाखवली. तुमच्याकडे येणारा कोणताही प्राणी, मग तो मानव असो किंवा इतर, त्याच्याशी दयाळूपणे आणि आदराने वागा. तुमच्या आयुष्यात कोणीही विनाकारण येत नाही. जर कोणी तुमची मदत मागत असेल तर त्यांना कठोरपणाने दूर करू नका. त्यांचे स्वागत करा आणि त्यांना योग्य आदराने वागा. जर तुम्ही तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न, नंगांना कपडे किंवा आत्मसाक्षात्कारासाठी विश्रांतीची जागा दिली तर तो श्रीहरी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल. जर कोणी तुमच्याकडे पैसे मागितले आणि तुम्ही ते देण्यास तयार नसाल किंवा असमर्थ असाल तर ठीक आहे, परंतु कुत्र्यासारखे त्याचा अपमान करू नका, त्याच्यावर भुंकू नका. परमेश्वर फार दूर नाही, तो केवळ तुमच्या जवळ आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी आत्मसाक्षात्काराला खूप महत्व दिले. जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही परमात्म्यापासून वेगळे नाही. तुम्ही फक्त एकदा आतमध्ये पहा. त्यांनी लोकांना प्रत्येकामध्ये परमात्मा पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी मानवतेच्या एकतेवर भर दिला. बाबा म्हणायचे, एक भिंत आहे आपल्या दोघांमध्ये, ती आपण पाडली ना पूर्ण सगळीकडे मोकळे होईल. कोणीही आत जा आणि कोणीही बाहेर या. तुम्हाला माझ्या शोधात भटकण्याची गरज नाही. तुमचे नाव आणि रूप वगळता तुमच्यामध्ये आणि सर्व प्राण्यांमध्ये माझ्या अस्तित्वाची भावना आहे, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. नवे त्यामध्ये मीच आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकामध्ये मी जाणवेल. जेव्हा सगळ्यात तुम्ही मला पाहताल तेव्हा तुमचे आणि माझे नाते काय आहे याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. बाबा म्हणायचे, विश्वाला शेवट किंवा सुरुवात नाहीये. जगात नवीन काहीच नाही, काहीही नाही. जुने काय आहे? काहीही नाही. सर्व काही नेहमीच अस्तित्वात आहे, सर्व काही नेहमीच अस्तित्वात राहील. बाबा म्हणायचे, आपले कर्तव्य काय आहे? योग्य वर्तन करणे, बस ते पुरेसे आहे. बाबांनी देवाच्या नावाचे सतत स्मरण ठेवण्यास प्रोत्साहित केले. कृष्ण आणि राम यांच्या नावांना त्यांच्यासाठी विशेष महत्व होते. त्यांनी क्षणभंगूर गोष्टींची भावनिक आसक्ती आणि नेतेवर म्हणजे नास्तिक लोकांवर टीका केली. बाबा म्हणले, भौतिक इच्छाला चिकटू नका रे. भौतिक इच्छांना तुम्ही चिकटल्यामुळे तुम्ही आपल्या कर्तव्य पूर्ण करण्यापासून लांब जाता. त्यांनी आपल्या हिंदू भक्तांना, साई भक्तांना रामायण, भगवद्गीता, योग वशिष्ठ इत्यादी अनेक ग्रंथांची शिफारस केली. ते मुस्लिमांना कुराण वाचण्याचा सल्ला देत असत. त्यांनी पुराण, भगवद्गीता आणि हिंदू तत्वज्ञानाच्या विविध पैलूंची सखोल समज दाखवली. ते ग्रंथाचे पूर्ण स्पष्टीकरण देत असत. ते भक्ती मार्गाचा जोरदार पुरस्कार करत असत. ते नेहमी हिंदू देवतांबद्दल बोलत असत. अनेकदा भगवद्गीता, ईशा उपनिषद आणि इतर ग्रंथांमधून आठवणीतून बाबा एक कथा उघडून सांगत असत. बाबा म्हणायचे, आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये आपण समाधान मिळवू. आपल्या सगळ्या इच्छा अल्लाहला किंवा परमेश्वराला आपण समर्पित करूया. बाबा स्वतःला म्हणायचे की मी फक्त 2 हात 2 पाय असलेला एक फकीर आहे. मी फक्त परमेश्वराचा सेवक आहे. बाबांनी धर्म किंवा जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाचा नेहमी निषेध केला. बाबा नेहमी म्हणायचे की असे मित्र निवडा जे संकटातही तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यांना कोणाची निंदा केलेली अजिबात आवडत नसेल. जर तुम्हाला एखाद्याचा अपमान सहन होत नसेल तर 1-2 शब्दांनी उत्तर द्या किंवा मग तिथून निघून जा. संघर्ष किंवा सूड घ्यायचा नाही. जर तुम्ही श्रीमंत असाल तर नम्र राहा. फळ देणारी झाडे देखील नतमस्तक होतात. बाबा नेहमी याची आठवण करून देत असत. बाबांनी अनेक संतांना माझे भाऊ म्हणून उच्चारलेले आहे. अक्कलकोटच्या स्वामींना ते माझे
बंधूच म्हणत होते. खूप साई भक्तांना बाबांचं शिष्य होण्याची इच्छा होती किंवा बाबांनी आपलं गुरु व्हावं असं वाटत होतं. भक्त साईबाबांचे शिष्य बनण्याचा प्रयत्न करीत असत, पण त्यांनी कधीही औपचारिकपणे कोणालाही शिष्य म्हणून स्वीकार केला नाही आणि त्यांनी कोणालाही कधीही दीक्षा दिली नाही. म्हाळसापती चिमाजी नागरे, बाईजाबाई, साकोरचे उपासनी बाबा महाराज, नानासाहेब चांदोरकर, गणपतराव सहस्रबुद्धे, तात्या कोते पाटील, माई कोते पाटील, हाजी अब्दुल बाबा, माधवराव देशपांडे, गोविंदराव देशमुख यांचा समावेश साईबाबांच्या भक्तामध्ये होता. यांना औपचारिकपणे बाबांनी शिष्य म्हणून स्वीकारले नव्हते, पण त्यांची श्रद्धा आपल्या साईंपाई गुरु सारखीच होती. ते बाबांना आपला गुरुच म्हणत होते. राधाकृष्णमाई, काकासाहेब दीक्षित, हेमाडपंत, दासगणू, लक्ष्मीबाई, नानावली, सपाटणेकर आणि बीव्ही नरसिंहा स्वामीजी असे कितीतरी बाबांचे सच्चे साई भक्त होते. आता अनेक साई भक्तांनी नेहमी सांगितलं की त्यांनी साईबाबांना वेगवेगळे चमत्कार करताना पाहिलेले आहे. बाबा वर फळीवर एक फळीवर झोपलेले असत, दोन्हीकडे समाया पेटलेले असत. बाबा समोरच्याचे मन वाचत असत. बाबा स्वतःच्या आतडी काढून स्वच्छ धुवून वाळायला घालत असत. अशा अनेक चमत्कारिक कथा. भविष्यामध्ये काय घडणार आहे ते बाबा आजच सांगत असत. अनेक साई भक्त त्यांना दत्तात्रयांचा अवतार मानू लागले, कारण त्यांचा असा दावा होता की त्यांच्या डोळ्यासमोर बाबांनी त्यांना राम रूपात दर्शन दिले, कृष्ण रूपात दर्शन दिले, विठ्ठल रूपात दर्शन दिले. श्री बिडकर महाराज, गंगागिरी महाराज, जानकीदास महाराज, सती गोदावरी माताजी, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी, जे टेंबे स्वामी म्हणून ओळखले जातात, येवल्यांचे आनंदनाथ, या सगळ्यांनी बाबांना जगद्गुरु म्हणून पाहिले. 1910 मध्ये बाबांची ख्याती संपूर्ण मुंबईमध्ये पसरू लागली. बाबांच्या चमत्काराच्या कथा मुंबईमध्ये सगळ्यांना लोकांच्या कानी पडू लागल्या. मग कथा ऐकता ऐकता, दासगणूंची कीर्तने ऐकता ऐकता अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळे शिर्डीला येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. मग तिथे एक मंदिर बांधण्याचा निर्णय झाला. ऑगस्ट 1918 मध्ये साईबाबांना कळून चुकले होते की आता आपल्याला भौतिक जगातून निघून जाण्याची आपली वेळ आलेली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस त्यांना तीव्र ताप आला. त्यांनी खाणेपिणे बंद केले. तरीही त्यांनी मात्र पाहुण्यांचे स्वागत म्हणजे साई भक्तांचे स्वागत करणे चालूच ठेवले होते. त्यांनी त्यांच्या शेजारी पवित्र ग्रंथाचे पठण करण्यास सांगितले. 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी, दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमी सणाच्या निमित्ताने साईबाबा यांचे निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचा कोणताही नियुक्त वारसा नव्हता. त्यांचे शरीर शिर्डीतील महासमाधी मंदिरात दफन करण्यात. शिर्डीचे साईबाबा मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक बनले आहे. या पवित्र स्थळाचे पहिले काळजीवाहक अब्दुल बाबा होते, जे त्यांचे मुस्लिम शिष्य होते. आता शिर्डीचे साईबाबा मंदिर एक हिंदू तीर्थक्षेत्र बनलेले आहे. सर्व जाती धर्मातील व्यक्तींचे तिथे स्वागत अजूनही केले जाते. जय श्रीराम, जय साई महाराज. आयुष्यामध्ये आपण असा गुरु बनवला पाहिजे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल, काय चूक आणि काय बरोबर याचे योग्य ते मार्गदर्शन करेल. अशी प्रेरणा जी आपल्याला यशाकडे, जीवनाच्या यशाकडे, मोक्षाकडे मार्गदर्शक ठरेल. ही होती शिर्डीच्या साईनाथांच्या पवित्र जीवनाची एक झलक. आपल्या जीवनात साईंची कृपा सदैव राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचा साईंवरील विश्वास सांगा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम श्री साईराम, जय साईनाथ.